स्वराज्य गाथा भाग 4। 19 फेब्रुवारी 1630 सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला अभेद्य किल्ला शिवनेरी। या शिवनेरीवर जन्म झाला एका तेजस्वी बालकाचा। ते बालक पुढे बनले छत्रपती शिवाजी महाराज। तो फक्त एका घरातला आनंद नव्हता, तो होता अत्याचाराने त्रस्त जनतेसाठी आशेचा किरण। त्या काळात देशावर परकीय सत्तेचे सावट होतं, लोकांच्या मनात भीती होती, पण त्या दिवशी जणू सह्याद्रीनेच गर्जना केली की हा बालक अन्याय संपवणार। राजमाता जिजाऊने त्या लेकराकडे पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात एक स्वप्न होतं, हिंदवी स्वराज्याचं। शिवनेरीचा तो किल्ला आजही साक्षीदार आहे एका क्रांतीच्या जन्माचा। हा फक्त जन्म नव्हता, हा होता स्वाभिमानाचा उदय, हा होता स्वराज्याचा सूर्य उगवण्याचा क्षण। पुढच्या भागात पाहू बालशोभा आणि त्यांचे पहिले शौर्य। चॅनल सबस्क्राईब करा आणि ही प्रेरणादायी गाथा पुढे नक्की शेअर करा। जय भवानी, जय शिवराय।